उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत धाराशिव मध्ये आलेत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ते मदत पोच करण्यासाठी या ठिकाणी आलेत. सर, मदत पोच करताय. अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्ह्यामधील शेतकरी जे आहे पूरग्रस्ती म्हणजे पुरामध्ये काही गावातील घरं सुद्धा वाहून गेलेली, त्यांना तुम्ही मदत करताय. मूळ बघा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. शिवसेना म्हणजे संवेदना, संवेदना सहवेदना पण. आणि म्हणून आमच्याकडं पहिल्यापासूनचा संस्कार आहे प्रसंगाला धावून जाणं. 80% समाजकारणाचा वसा म्हणजे काय, तो वसा घेऊन उभी आहे शिवसेना. तिने राजकारणात यश अपयशाची चिंता कधी केली नाही. काम करत राहणं, सतत लोकांना मदत करणं, गरजवंतांना धावून जाणं. हा प्रसंग घडल्यानंतर आमच्या सुदैवानं आम्हाला 2 शिलेदार इथे आहेत धाराशिवमध्ये. माननीय खासदार ओमराजे निंबाळकर आहेत किंवा माननीय आमचे आमदार कैलास पाटील आहेत. आमचा जीव वर खाली होत राहतो. पण मी आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा जातो तेव्हा असंच बातमी ऐकली की आपल्या बोखाड्याला कुपोषित बालकांचे मृत्यू झाले कुपोषणामुळे. मग आम्ही ताबडतोब जे काय करायचं तेव्हा इथंही तसंच झालं. मग मी ओमराजेंना फोन केला, कैलास पाटलांना फोन केला आणि म्हटलं आम्ही अन्नधान्य वगैरे घेऊन येतो. सुरुवातीला लक्षात आलं की शेतकऱ्यांना खरं आता पैशाची गरज आहे, परंतु कुठल्याही एनजीओला पैसे देणं हे त्यांना बाकीच्या बाबतीत अडचणीचे विषय असतात. पण तरी सुद्धा एक गोष्ट तितकीच आहे, घरं वाहून गेली, पाणी. मग कैलासने मला स्वतःहून सांगितलं, भाई ही 3-4 गावं इतकी भयानक आपदग्रस्त आहेत, तुम्ही येणार असेल तर पहिलं त्या गावांना जाऊया. म्हटलं आनंद आहे, मला सांग गावांची संख्या काय असेल ती सांगा, तसं पद्धतीने आणतो, घेऊन घेतो. कारण बघा, नेमकी दिवाळी आता आणि मला नुसतं अन्नधान्य हा विषय नाही. ती माहेरवाशीन आली, घरात राहून गेली, असं जे कुसुमाग्रज यांच्या कवितेत आहे ना, ती खांद्यावर पाठीवर हात ठेवतो ते लढ म्हणा. ते पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आहे ना, ती गरज आहे आता. तो पाठीवर हात म्हणजे काय, तर त्याला उभं राहायला पैसे खिशात नको, त्याला उभं राहायला आपण आधार दिला, आम्ही तुझ्या सोबत आहोत हे दाखव आणि हे करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही त्या वस्तू घेऊन सगळ्याची जीवनावश्यक वस्तू तर आणल्या, पण माझ्या डोक्यात सारखी दिवाळी होती. आणि मग दिवाळी आहे तर काय करूया, म्हणून आम्ही रवा, मैदा, बेसन, तूप, पोहे. तूप घेतलं, 1-1 किलो तूप आहे प्रत्येकाला. का तर निदान ऐन दिवाळीत त्यांच्या लहान मुलाबाळांच्या तोंडात आम्ही तिकडे खाणार मिठाई, दिवाळीचा फराळ खाणार आणि माझा भाऊ डोळ्यात पाणी आणून बसलेला असणार घरात. म्हणून त्या कुटुंबाच्या घरातली चूल पण पेटली पाहिजे या भावनेनं. आणि त्याच्या हा उद्धवजीचं फार चांगलं वाक्य आहे माहिती आहे ना, आग लावणं सोपं आहे, चूल पेटवणं कठीण आहे. त्यामुळे ती चूल पेटली पाहिजे, त्यांच्या घरात गेलं पाहिजे. आणि म्हणून ती 3 गावं, बेलगाव, लाखी आणि इडा, या 3 गावांमध्ये आम्ही जाणार आहोत. आणखीन काही गोष्टी, चारा आहे, कडबा आहे, या गोष्टींसाठी सुद्धा मदत करता आली तर आम्ही आमचा प्रयत्न करणार आणि ती मदत पण आम्ही शेतकऱ्यांना देण्याच्या निश्चित आहोत. खरं तर आनंदाचा शिधासारखी जी योजना होती ती आता कुठेतरी बंद पडताना दिसते. जे सरकारने काम करायला पाहिजे ते तुम्ही विरोधी पक्ष म्हणून करताय, असं तुम्हाला काय वाटतं? विरोधी पक्षापेक्षा मी सुरुवातीला सांगितलं, आता आमचं, मी महानगर टेलिफोन निगम मध्ये नोकरी करत असताना आम्ही आमची युनियन काढली, वंदनीय शिवसेना म्हणजे आशीर्वादानं काढली. त्या युनियन मध्ये 18-20 हजार सभासद होते. आता जेमतेम यांच्या करंट्या कपाळ करंट्या सरकारनं त्या BSMTL ची वाटोळं करून टाकलं, ते बंद पडल्यात जवळजवळ. जेमशे 1000-1200 पण कर्मचारी नसतील, तरी सुद्धा आमची बांधिलकी नाही संपली. आणि मी आमच्या लोकांना आमच्या वर्गणीतनं आलेल्या पैशातनं आम्ही ट्रस्ट निर्माण केला, त्याला नाव दिलं जाणीव. आज नेमकी जाणीव राहिलेली नाही लोकांना, राजकारणात पण नाही आणि समाजकारणात पण नाही. म्हणून त्याला शब्द आहे जाणीव, मुळांची आणि मूल्यांची, असं माझ्या त्या ट्रस्टचं नाव आहे, न्यासाचं नाव आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही पुन्हा कर्मचाऱ्यांना थोडंसं आव्हान केलं, आपल्याला 4 पैशात गाठील आहेत, त्याच्यात तुम्ही थोडीशी अधिकची भर घाला. सगळ्यांनी भरभरून दिलं आणि ते येणं न बघता आम्ही खरेदी करून मोकळे झालो, निघालो. मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टी भागासाठी, काय वाटतं तुम्हाला? बघा, ते पॅकेज आहे ना, ते पॅकेजच राहतं, उघडत नाही, ते भेटणार नाही, मदत येणार नाही. बघा तुम्ही दिवाळीपर्यंत बघू ना,
प्रश्न असा आहे ना, किती येणार घरामध्ये? मुद्दा तो आहे ना, घरात किती येणार आहे. आम्ही काय मागितलं होतं, आदरणीय उद्धवजींनी छान अतिशय सुलभ मार्ग सांगितलेला होता. काय सांगितलं होतं, की तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये द्या. शेतकऱ्याला आधार वाटेल पहिल्यांदा, की माझं सरकार धावलं. तुमची अवस्था वाईट आहे. राज्य सरकारची सगळ्या जगाला माहीत झाली आता. 9 लाख कोटीचं कर्ज आहे. पीएम केअर खंडामध्ये पैसे कुठे गेले? तुम्हाला माहिती आहे, इतके म्हणजे शब्द कोणता वापरू असं म्हणजे भयानक चीड येते मस्त. कोविड सारखं संकट आलं. त्या कोविड सारख्या संकटामध्ये त्या काळात आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि आम्ही आमदार खासदारांनी राज्य सरकारला मदत करायला ठरवलं. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांनी मुख्यमंत्री सहाय्यते निधीला पैसे नाही दिले. तो सरकारी आहे, मुख्यमंत्री सहाय्यते निधी. पीएम केअर फंड खाजगी, केंद्र सरकारचा पण सरकारचा नाही तो. पीएम केअर फंड हा खाजगी ट्रस्ट आहे. त्याला या सगळ्या आमदारांनी पैसे दिले. राज्यात माणसं होरपळत होती, जीव त्यांचा जगेल की नाही अशी परिस्थिती होती. त्यात त्या दैवतासारख्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला उभ्या महाराष्ट्राला वाचवलंय. यांच्या राज्यांमध्ये गंगा जोडी भरून प्रेतानी वाहत होती. गुजरातमध्ये अँब्युलन्स मधनं प्रेत पडत होती रस्त्यावर. इथं माणसं वाचवली जात होती. तेव्हा तुम्ही पैसे, तिथेही तुमचं राजकारण. राज्यावरचं संकट असताना राज्याचा आमदार केंद्रातल्या सरकारला पैसे दिले तरी पण एक क्षणभर समजू शकतो. केंद्रातल्या पंतप्रधानांच्या खाजगी ट्रस्टला पैसे देणारी ही माणसं आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे यांची आचार जी काही ना, विचार आचार हे फार भयानक आहेत. आणि म्हणून आता सुद्धा जे काही दिले, गुराढोरांना पैसे दिले 37,500 वर आनंद वाटला, क्षणभर चांगला आहे. पण किती जनावरं आणि अशी किती झाडांची जनावरं गेली. महत्वाचं म्हणजे म्हणून मुद्दा असा आहे की तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे स्मरणात असेल तर 1 कोटीपेक्षा अधिक क्षेत्र आपल्या शेतीला लागवडीला येतं. त्याच्यातला 69 लाख साधारणपणे किंवा 70 लाख हेक्टर जमीन ही या पावसाने त्याच्यावरचं शेतीचं नुकसान झालं. त्याला दिलेलं पॅकेज पहा. त्या पॅकेजमध्ये या नुकसानीसाठी खास त्या पॅकेज मध्ये किती पैसे आहेत ते बघा. मग ते जनावरांच्या बाजूला काढा, याच्या बाजूला काढा, त्याच्या बाजूला काढा, मग राहील काय ते बघा. आणि त्याला 69 लाख हेक्टरांनी बघा, म्हणजे किती पैसे येतील ते बघा. काय ते जमीन वाहून गेली त्यांनी मनरेगा मधून 3.5 लाख रुपये द्यायचं ठरवलं. मनरेगाची अवस्था माहिती आहे ना काय आहे ती. लाडक्या बहिणींचे पैसे थांबतायत आता सध्या. त्यामुळे 9 लाख कोटीच्या कर्जात असलेलं हे सरकार आहे. केंद्र सरकार म्हणजे किती. आता मी एक उदाहरण दिलं तुम्हाला कोविडचं. आता बिहारची निवडणूक लागली. देशाचे पंतप्रधान बिहारमध्ये जातात आणि 10,075 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा करतात. राज्य सरकारने मागितलं होतं, बिहारच्या प्रस्ताव दिला होता, केंद्र सरकारनं कॅबिनेटमध्ये अप्रुव्हल केलं होतं. मेरी मर्जी. इथं ओला दुष्काळ म्हटल्याबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस बोलतात, अशी संज्ञात नाहीये आपल्या तरतूदच नाही अशी संज्ञेची. संज्ञा नाही. मग तुम्ही पत्र दिलं होतं ओला दुष्काळ जाहीर, कोविड जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री असताना, तेव्हा कसं काय चालेल? भामटे येतो. या भामट्यांच्या बरोबर खऱ्या अर्थाने जेव्हा लोकांना मिळेल तेव्हा आम्ही निश्चितपणे सांगू बाबा लाभ झाला म्हणून. तेव्हा तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना विचारायचं जाऊन, बाबा रे कशी आहे दिवाळी तुझी. आमच्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती असताना बचत गटाच्या महिलांना सुद्धा आणि शेतकऱ्यांना सुद्धा अवघ्या 40 आणि 27 हजारांसाठी नोटिसा काढल्या जातात. ही परिस्थिती आहे जिल्ह्यात. मग तुम्हीच सांगितलं उत्तर, म्हणून मी सांगितलं ना, महाराष्ट्रात तर सगळ्या बाबतीत खाली आहे बरं का. परवा आदरणीय उद्धवजी दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितलं ना, देशातील उत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येत होते. त्याच्यात उद्धवजींचं नाव असायचं. आता हे 10व्या क्रमांकावर आहे. कळतंय का? कारण आमची बेरोजगारी तुम्ही बघा. रोज त्यांचे जे अंधभक्त आहेत ते सोशल मीडियावर काय टाकत असतात तेवढंच बघा. फक्त हिंदू मुस्लिम. शेतकरी होरपळतोय नाही, त्याला काही मदत करतोय नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत नाही, बेरोजगार वळवण फिरतोय नाही, हे सगळे विषय बाजूला. महागाई गगनाला भेटी नाही, सगळे विषय बाजूला ठेवायचे
फक्त एवढंच ध्रुवीकरण करत बसायचं आणि सत्तेवर राहायचं. शेवटचा प्रश्न, गेली 8 दिवसामध्ये घायवळ प्रकरण फार गाजतंय आणि त्या संदर्भामध्ये रोहित पवार जे आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्यातले जे आमदार आहेत तानाजी सावंत त्यांचं थेट नाव जोडले गेले. काय माहिती तुमच्याकडे, काय वाटतं? त्यांच्याबद्दल मला बोलायचं पण नाही. त्यांचं नाव वडिलांनी तानाजी का ठेवलं विचारावं लागेल, बाकी मला माहिती नाही. इतकं ते विक्षिप्त आहे सगळं सोडून द्या. प्रश्न राहतो त्या गायवळला परवानगी देणारे गृह राज्यमंत्री त्यांनी काल असं म्हटलंय, मला वरून दबाव आला. हा वरून कोण आहे ते पहिलं कळलं पाहिजे महाराष्ट्राला, की गुन्हेगारांना, अशा प्रकारच्या गुंडांना पोलिसांचं, राज्याचं गृह खातं पिस्तुलाचं परवानगी देते. हे राज्याला भूषणावं आहे असं त्या माननीय गृहमंत्री कम मुख्यमंत्र्यांनी सांगावं. ह्या सगळ्या परिस्थितीला आता सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता एक खासदार म्हणून? सांगून ऐकतात का? तर काय गरज नाही ना, सांगायचीच गरज नाही. विद्वान आहेत ते सगळे. वाटोळा करताय महाराष्ट्र, तेवढं थांबवा, एवढीच कृपा आहे, एवढीच माझी विनंती आहे त्यांना. कारण महाराष्ट्र तुम्ही जातीपातीत दुभंगून ठेवलाय, त्याची जास्त वेदना आहे मला. भाजप सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र जातीपातीत दुभंगलाय असं अरविंद सावंत म्हणतायत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.